माझ्या विश्वबंधू भगिनीनो, मी आपल्याला माझ्या अनेक व्हिडिओमधून समाजाचं वास्तव चित्रण करत असताना सांगितलेलं आहे की षड्रिपू नियंत्रित करून आपण आपलं जीवन मिळणारा प्रत्येक क्षण आनंदात समाधानी वृत्तीनं घालवायचा आहे आणि आपलं जीवन व्यतीत करायचं आहे, जगायचं आहे आणि जीवनातला आनंद घ्यायचा आहे. ध्येयातनं आपण बाजूला गेल्यानंतर आपल्याला आनंद घेता येणार नाही. म्हणून आपल्याला काही ज्ञानात्मक दृष्टिकोनातनं, ज्ञानाच्या लालसेनं थोडं नवीन अशा अनेक गोष्टी आत्मसात करून त्याचा अर्थबोध घेऊन जीवन फुलवण्याचा प्रयत्न माणसाने केला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती ध्येयवेडी आहे, प्रेमवेडी आहे आणि म्हणून काही कवींनी अशा अनेक कविता लिहून त्या प्रेमांच्या या कवितेमध्ये सांगितलेलं आहे, ध्येय प्रेम आशा यांची होत असे का कधी पूर्ती, वेड्यापरी पूजितो आम्ही त्या भंगणाऱ्या मूर्ती. हे प्रेमाच्या कवितेत कवीने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. तसंच आपल्याला आणखी काही कवितांच्यामधून असंही सांगता येईल की अगदी नवरा बायकोंच्या मध्ये असणाऱ्या सुसंवादामध्ये, नातेसंबंधामध्ये, प्रेमाचा वास्तव असण्यामध्ये, घरात वावरत असताना, स्त्री आपले घरकाम करत असताना, घर सावरत असताना पती पत्नीच्या मध्ये काही संवादात नाही चांगल्या घटना घडत असतात. त्यातही आपल्याला सांगता येईल, डोळे जुलमीगडे रोखुनी मज पाहू नका, जादूगरी त्यात परी येत उभे राहू नका, घालू कशी दामी होते किती सांगू चुका. म्हणजे यातून सुद्धा एकमेकांच्या प्रेमाचा भाव अंतःकरणातला पती पत्नीचा आपल्याला कवीच्या काव्यातून ऐकायला मिळतो. हे असं जीवन जगणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की एक कुटुंब हे एक आपलं असं असलं पाहिजे की त्या कुटुंबात एकमत असलं पाहिजे. एका कुटुंबात काही साधू संतांच्या कथेच्या मधून वास्तवातले चित्रण करून कुटुंबाला आधार देणारे काही कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्यानकारी सांगतात कथा. त्यातलीच एक बोधकथा मी आपल्याला आता एका कुटुंबाच्या संदर्भात सांगू इच्छितो. कारण कसं आहे की जग फास्ट पळायला लागलेलं आहे आणि विज्ञानानं भौतिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी माणसांची धावपळ सुरू आहे. संपत्ती मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत आणि समाधानी वृत्तीनं जगून दुसऱ्याला काहीतरी द्यावं आणि आपणही समाधानी राहावं ही वृत्ती मात्र थोडी वाढायला पाहिजे. ती वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होत नाहीत. म्हणून मला ही आपल्याला कथा सांगायची आहे. तर त्या कुटुंबामध्ये 4 माणसं एकत्र राहत होती. कालांतरानं पत्नी आणि पतींच्या विभक्त कुटुंब पद्धती आली आणि ती 4 भावंडं सेपरेट राहिली. पण म्हातारा आणि म्हातारी त्या कुटुंबातली होती जीवन. त्या म्हातारींच्या जीवनामध्ये 4 कुटुंबातली 4 बंधू आपापल्या वाट्याप्रमाणे त्यांना त्यांचा इच्छाप्रमाणे काय असेल ती जगण्यासाठी देत होती. आणि ती स्वतंत्रपणे जगत असताना भरपूर संपत्ती मायाही त्यांनी शेतीवाडीतून मिळवली होती, नोकरीतून मिळवली होती, कष्टातून मिळवली होती आणि अशी माया मिळवून त्यांनी खूप सोनं नाणंही केलं होतं आणि सगळी सुखी फॅमिली होती. पण दुर्दैव सुदैवानं म्हातारा घरातला आजारी पडला आणि म्हातारा घरातला आजारी पडल्यानंतर त्याला पैसा कोणी घालायचा औषधासाठी हा प्रश्न जेव्हा पुढे आला तेव्हा मात्र सगळे विभक्त कुटुंबात चर्चेची चतुर सुरू झाली. आणि मग काय करायचं, आता वय झालेलं आहे, वयोमानानुसार सगळ्यांनाच हा ध्येय सोडावा लागतो. उपचार शेवटपर्यंत करायचे, पण आता उपचार म्हाताऱ्याला काय रोग झाला हे कळू शकत नाही, डॉक्टरांना दाखवलं पाहिजे म्हणून डॉक्टरांकडे घेऊन जायला नेलं आणि डॉक्टरांच्यात एक महिनाभर दवाखान्यात त्याला ठेवून थोडे औषधोपचार करून घरी परत आणलं. आणि घरी परत आणल्यानंतर तो अंतरुणाखालूनच राहिला आणि त्याच घरामध्ये गुरंढोरं होती, शेळ्या मेंढ्या होत्या, संसाराचं सगळं बारीक सारीक असणाऱ्या सगळ्या गोष्टी, एकत्र कुटुंबामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या कुटुंबात सगळ्यांच्या कुटुंबात असायच्या आणि होत्याच. मग त्यांनी त्या ठिकाणी गुरंढोर आणि शेळी मेंढी पाळलेल्या होत्या आणि मग घरात सगळं जीवन होतं. म्हातारा असाच त्या ठिकाणी एका कुटुंबात एका खोली झोपला होता. त्याच्याच बाजूला कोपऱ्यामध्ये एक शेळी बांधलेली होती त्या कुटुंबातली आणि त्या शेळी बांधलेल्या जागेलाच एक साळूचा झाडणी वरती टाकून ठेवली होती. अचानक म्हाताऱ्याला त्याचा अशक्तपणा वाढला आणि तब्येतीनं तो म्हातारा बेशुद्ध पडला. बेशुद्ध पडलेला म्हातारा आता शुद्धीवर आणला पाहिजे आणि त्याला आपण उपचार केले पाहिजेत हा विचार त्या कुटुंबातल्या 4 भावंडांच्या 4 बायकांच्या डोक्यात आला आणि त्या सगळ्या एकत्र जमल्या आणि म्हाताऱ्याला आपण उपचार करूया असा विचार त्यांनी केला. आणि मग म्हातारा आणखी 2-3 दिवसांनी बोलू लागला. नेहमीप्रमाणे रुटीनप्रमाणे औषध सुरू झाले. पण सारखा म्हातारा एक हात उजवा असा वरती करून असा झटकायचा त्या कोपऱ्यात झटकायचा आणि सारखा असा झटकाल्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये एक वेगळा विचार त्या कुटुंबात असणाऱ्या स्त्रियांच्या डोक्यात आला
की आपले सासरेबुवा आता वयस्क झालेले आहेत. कष्टानं एवढी मोठी शेतीवाडी आमची 5-50 एकर यातनं खूप संपत्ती यांनी मिळवलेली आहे आणि कुठेतरी मिळवलेल्या सोन्या नाण्याचा संपत्तीचा हंडा यांनी कुठेतरी रानात किंवा घरात ठेवलेला आहे. ती जी जागा नक्की त्यांना सांगायची असावी म्हणून ते सारखे हात करत असावेत, असा हा त्या बायकांच्या डोक्यातला विचार. आणि मग त्याने एकमेकीत विचार तसाच केला आणि आपल्या नवऱ्यांना सांगितलं की आपण म्हाताऱ्यांना नुसतं घरी ठेवून चालणार नाही, आपण दवाखान्यात घेऊया आणि त्यांच्यावर उपचार करूया. आणि आत्ता त्यांचं बोलणं बंद झालंय, ते बोलायला पाहिजे. एक बोलून काहीतरी त्यांनी सांगायचं आहे, ते सांगून मोकळे होऊ द्यात, म्हणजे आमच्याही डोक्यात ती मळमळ जाईल आणि आम्हालाही बरं वाटेल. पण मग डॉक्टरांना बोलवण्यात आलं. डॉक्टरने घरी तपासलं. हे म्हटले थोडं ब्रेनचं ऑपरेशन करावं लागेल, बेशुद्ध म्हातारा झालेला आहे आणि याचं ऑपरेशन केल्यानंतर तो काही तास 1.5 तास बोलेल, तिथून पुढे बोलेल न बोलेल याची मला काही गॅरंटी देता येणार नाही. पण ऑपरेशनानंतर तो नक्की 1 तासभर तरी शुद्धीवर आल्यानंतर बोलेल. मग त्यांना आनंद वाटला. म्हटले किती खर्च लागू दे, तुम्ही यांचं ऑपरेशन ब्रेनचं करा. सुनानी मग म्हटले पैसे कुठले आणायचे, एकमेकींच्या चर्चा सुरू झाली. मग त्यावेळी म्हणाल्या आपला उद्देश काय आहे, सासरीबुवांना आपल्या भविष्याच्या दृष्टीनं काहीतरी ठेवलेलं मिळवलेलं सांगायचं आहे, ते आमच्या दृष्टीनं फायद्याचं आहे. आपल्याकडं आता सोननानं थोडंफार आम्ही केलेलं आहे ते देऊया, त्याच्यात खर्ची टाकूया, त्यांना बोलायला लावूया. आणि मग सगळा विचार करून चौघी जणींनी आपापल्या गळ्यातलं सोननानं म्हाताऱ्याच्या उशाला आपल्या पतींच्या पुढं टाकलं आणि याच्यावर उपचार करा म्हटले. डॉक्टरांना विचारलं याचा उपचाराचा खर्च काय अंदाजे आहे, तर ब्रेनचं ऑपरेशन आहे, किमान 10 लाख रुपये खर्च येईल. ठीक आहे, करा म्हटले ऑपरेशन तुम्ही. आणि ऑपरेशन म्हाताऱ्याचं करायचं ठरलं. म्हाताऱ्याचं ऑपरेशन केलं. दवाखान्यातून म्हाताऱ्याला घरी आणलं. म्हातारा शुद्धीवर आला होता आणि शुद्धीवर आल्यावर डोळे उघडल्यावर सगळ्या सुना एकमेकी चर्चा करू लागल्या, मामाजी काय चाललंय, मामाजी तुमची तब्येत काय म्हणते, तुम्हाला काय खायला आवडतंय, मी काय करून आणू. अशा पद्धतीनं त्या म्हाताऱ्यांच्या बरोबर सासऱ्यांच्या बरोबर सुनांचं संवाद सुरू झाला. पण म्हाताऱ्याला एवढी ताकद नव्हती बोलण्याची. मग ते नुसतंच हातानं असं, हात मात्र त्याचा थांबतच नव्हता. तो सारखा त्या कोपऱ्यात शिळी जिथं बांधली होती त्याच्यावर सावळत होता, तिकडंच असा तो हात करत होता. आणि मग तुम्हाला काय सांगायचं आहे, त्यातली थोरली त्या भावाची बायको म्हणाली, मामाजी तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, तुम्ही सारखा हात असा असा करायला, काय सांगायचं ते तरी बोला, सांगा तुम्ही. तर दुसरी म्हणली, तुम्ही सांगा आम्हाला, तुम्हाला काय खायला पाहिजे, गरम चहा काय करून आणू, तुम्हाला काय आवडते, ज्यूस फळांचा काढून आणू, काय पाहिजे सांगा, असं दुसरी म्हणाली. तिसरी म्हणाली, काय मामाजी तुम्ही मागाल ते, ताक करून आणू का, पिणार आहात का, थोडं दूध आणू का. अशा पद्धतीनं म्हाताऱ्याला लाळा लावून त्याच्या मनाचा मोठेपणा निर्माण केला. मग म्हातारा हूं 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 करत बोलायला सुरुवात केली आणि बोलता बोलता म्हणाला, बाळानू माझ्या सुना ऐसा, तुम्ही लिखी ऐसा, नातोंड परतोंड माझी सगळी ऐसा, भोवतीनं सगळी माझ्या बसलायसा, गोळा झालायसा, मला काय सांगायचं आहे, काय सांगू बाळानू तुम्हाला. हा माझा हात असा जो फिरतोय, तुम्ही नवीन साळूचा आणलाय, शिळी खाली बांधली या आणि तो साळूचा खायला शिळी सारखी वर उड्या मारती या, त्या शिळीला तिथनं बाजूला तरी काढा किंवा साळूचा तरी बाजूला काढा, हे मला सांगायचं होतं. ते तोंडानं मला आवाज फुटत नव्हता म्हणून मी हात असा इकडे इकडे करत होतो. हे म्हातारा एवढं म्हटला आणि परत बेशुद्ध झाला आणि त्यातच म्हातारा संपला. मग यामध्ये त्या म्हाताऱ्याची मानसिकता, काही क्षणात आपण देह सांडणार आहे, आपण या संसारातल्या बारीक सारीक गोष्टीत एवढा स्वार्थ का ठेवायचा, असं त्याच्या मनाला का वाटलं नसावं. आणि त्याच्या पुढं घरात राहणाऱ्या सगळ्या माणसांना, एवढा वयोवृद्ध झालेल्या माणसानं मिळवलेली संपत्तीची मोह आणि आसक्ती का ठेवावी, स्वार्थ का ठेवावा त्यांनी. तर पुढचं जीवन जगायचं आपल्याला, अजून आपण म्हातारं व्हायचं आहे. म्हणजे मरणाराही स्वार्थासाठी आणि जगणाराही स्वार्थासाठी, या वृत्तीनं हे सगळं जग चालल्यामुळं जगात आनंद सगळ्यांनीच हरवून घेतलेला आहे आणि जगात दुःखच सगळ्यांच्या वाट्याला आलेलं आहे. म्हणून षडरिपू नियंत्रित करून आनंदानं जीवन जगण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी आपल्याला कथा सांगितली. शेवटी त्या संपूर्ण कुटुंबात म्हाताऱ्याच्या नंतर सोना म्हणाल्या, आहे ते बी सोनं नाणं आम्ही स्वार्थापोटी गमावलं, काय त्याचा उपयोग झाला, म्हातारा तरी गेलाच. आणि म्हाताऱ्यालाही गेला, पण ते साळू त्याच्यात त्याचा जीव अडकला जो होता, त्याच्या संदर्भात त्यांनाही त्याचं कौतुक वाटलं की माणूस ध्येय असेपर्यंत आपला स्वार्थ सोडत नाही. म्हणून थोडंसं निस्वार्थी जगात जगून आनंद घेऊन आनंद वाटावा, आनंद लुटावा आणि आनंदी जीवन जगावं, ही कथा मी आपल्याला सांगितली. धन्यवाद.